खासदार नारायण राणेंनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिलेत. कधीतरी थांबायला पाहिजे असं सूचक विधान नारायण राणेंनी केलंय. दोन्ही चिरंजीव आता कार्यरत झाल्यावर व्यवसाय सुद्धा पाहायला पाहिजे असंही नारायण राणेंनी म्हटलंय. गेले जवळपास 4 दशकांहून अधिक काळ नारायण राणेंचं राजकीय कारकीर्द राहिलेली आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, मंत्री, काँग्रेसमधला पक्षप्रवेश, त्यानंतर भाजपमध्ये येऊन पुढे खासदारकी, 2 मुलांना घेऊन पुढे त्यांची संघटना प्रहारसारखी, त्यानंतर त्यांना राजकारणात स्थिरावणं, याशिवाय शिवसेनेचा आणि त्यानंतर आता भाजपचा कोकणातला चेहरा म्हणून नारायण राणे हे एक महाराष्ट्रातलं महत्त्वाचं राजकीय व्यक्तिमत्व आहे. आणि ते आता संदेश देत आहेत, इशारा, एक प्रकारे संकेत देत आहेत आपल्या निवृत्तीचा. सुखी संसार म्हणजे काय, तो लोकांना कसा करावा, अशा विषय त्यांनी दिले. ते योग्य वेळी मी सांगेन आणि ते आपण अंमल करायचं. पण आज मंचकावर आणि तुम्ही सर्वजण जे जमलात, माझ्या प्रेम करणाऱ्या, माझ्या कुटुंबावर, निलेश, नितेश, पत्नी, सगळ्यांवर प्रेम करणारे तुम्ही सर्व आहात. आणि तुम्ही आज आला, आयुष्यातील अमूल्य वेळ तुम्ही मला दिला, माझ्याकडे दिला. हे केलेले उपकार आहे, याची जाणीव ठेवी आणि तसा मी तुमच्याशी भविष्यात वागेल, प्रेम करेल, हे आश्वासित करून रजा घेतो. सुशांत, नारायण राणेंचे म्हणणं यासाठी सिरियसली घ्यायला हवं. त्याचं कारण इतर वेळी एखादी निवडणूक तोंडावर असती तर लोकांना भावनिक आवाहन करण्यासाठी राजीनामा देतो, पक्ष सोडतो वगैरे, ठीक होतं. पण आता असं काही नाहीये. महापालिका निवडणुका सगळ्यात घाटावर आहेत. सिंधुदुर्गमध्ये तसा काही मुद्दा नाही, तिकडच्या निवडणुका झालेल्या आहेत. तरी सुद्धा जेव्हा नारायण राणे हे म्हणतात त्यावेळी त्याला कशा प्रकारे घ्यावं. आणि राणे आज म्हणजे अजूनही तसं त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, किमान आणखी 10 वर्ष ते सहज राजकारण करू शकतात. मग अशी भाषा का? प्रसन्न सर, आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीदरम्यानच नारायण राणेंनी सांगितलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे. आणि अर्थातच आपण जर बघितलं असेल तर नुकत्याच नगरपालिका निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये राणे फारसे सक्रिय दिसले नाहीत. त्यावरून नारायण राणे यांच्यावर पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात आली होती की जर नारायण राणे प्रचाराला फिरले असते तर तळ कोकणाचं चित्र वेगळं असतं. अर्थात त्यानंतर काल आपण जर बघितलं असेल तर नारायण राणे यांचं दोडामार्ग म्हणजे गोवा बॉर्डर पासून जो सिंधुदुर्ग जिल्हा सुरू होतो महाराष्ट्र, त्या दोडामार्ग ते कणकवली म्हणजे त्यांचा मतदारसंघ, त्यांच्या मुलाचा, तिथपर्यंत भव्य रॅली जी आहे ती काढण्यात आली. कुठेतरी एक राणे ब्रँड, जो तळ कोकणातला एक ब्रँड आहे राणे ब्रँड, हा दाखवण्याचा प्रयत्न होता. शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. दोन्ही भाऊ यावेळी एकत्र होते आणि या दरम्यान नारायण राणे यांनी एक भावनिक साथ घातलेली आहे तिथल्या जनतेशी, जी जनता आजवर नारायण राणेंच्या पाठीशी राहिली. आणि अर्थातच त्यांनी सांगितलेलं आहे की आता निवृत्त होण्याची वेळ आलेली आहे, कारण दोन्ही मुलं राजकारणात स्थिरावलेली आहेत. एक मंत्री आहेत राज्याचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तर दुसरे आता त्यांचं नाव जे आहे आपण बघितलं असं आमदार असतील आणि गेल्या काही दिवसात ते देखील माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.